नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। आपण आज निघालो आहोत राजगडला। किल्ले राजगड स्वराज्याची पहिली राजधानी। पुणे शहरापासून नैऋत्याला 48 किलोमीटर अंतरावर मीरा, वेळवंडी, कानंदी आणि गुंजवणी या नदीच्या खोऱ्याच्या बेचक्यात मुरुंब देवाच्या डोंगरावर उभा असलेला हा किल्ला गड चढायला दोन मार्ग, एक चोर दरवाजा आणि दुसरा महादरवाजा। चोर दरवाजातून जाताना आपल्याला समोर एक छोटा दरवाजा दिसतो। या छोट्या दरवाजातून वर गेल्यानंतर समोरच पद्मावती तलाव आहे आणि त्याच्या शेजारीच पद्मावती मंदिर आहे। तिथून पुढे गेल्यानंतर सईबाई यांची समाधी लागते, जी की राजगडावरती सगळं पवित्र स्थान मानली जाणारी एकमेव वास्तू आहे। सईबाईंची समाधी दर्शन घेतल्यानंतर समोरच 16 माचीचे एक सुंदर दर्शन होते। अखंड जंगलमय परिसर आणि त्याच्यात नटलेला हा राजगड, ही समोरची जी वास्तू आहे ती सदर मानली जाते। इथेच तानाजी मालुसरे यांनी सिंहगड आणण्याची शपथ घेतली होती। हेच निमुळती वाट पुढे बाले किल्ल्याकडे जाते। खरं तर किल्ला चढायला खूप अवघड आहे। मनात इच्छा आणि आकांक्षा असेल ना तर असे कितीही किल्ले आपण चढू शकतो। सरळ चढणाऱ्या पायऱ्या, जीव घेणे दिसणारे दृश्य आणि मोहून टाकणारे हे गड, खरंच राजगड हा अलौकिक किल्ला आहे। वर चढून गेलं समोरच आपल्याला बाले किल्ला दरवाजा दिसतो। सध्या काळात त्याचा लाकडी दरवाजा तुटून गेलाय, पण किल्ल्याची भक्कमता अजूनही आहे। किल्ल्यावरून दिसणारे हे सुंदर दृश्य खरंच मन मोहून टाकते। पायऱ्यावर चढून गेल्यानंतर समोरच इथे एक किल्ल्याची मेन सदर, तिथं होता राजवाडा म्हणजेच राजांचा महाल। एखाद्या घारीचं घरटं असावं असा हा किल्ला आणि त्याचा बाले किल्ला। इथून दिसणार त्या 3 नद्यांचे खोरे, खरंच अलौकिक असा हा निसर्ग मनात साठवून ठेवा असाच आहे।
येथील प्रत्येक वास्तू बघितल्यानंतर खरंच मन भारावून येतं. येथील प्रत्येक दगडाला, प्रत्येक वास्तूला महाराजांचा हात. महाराज इथे वावरलेत. खरंच मन हळूहळू होतं. खरं राजगडाला हा खूप मोठा इतिहास आहे. इथे आल्यावर समजतं छत्रपती शिवाजी महाराजांचा दृष्टिकोन, त्यांचे विचार. मीच स्वतःला पाहू कसर या मावळातून मावळून तू कधीच गेला र माझ्या राजा रे, माझ्या शिवबार, माझ्या राजा रे, माझ्या शिवबार, माझ्या राजा. बालेकिल्ल्यावर उतरल्यानंतर आपण सुरामाची रस्त्याला लागतो. समोर दिसते भक्कम अशी सुरामाची, त्याच्यावरील बुरुज. टेहाळणीसाठी बांधलेला हा बुरुज अजूनही भक्कम अवस्थेत आहे. तिथून दिसणारा जंगलमय परिसर, नदी व नद्यांचे खोरे आणि समोरच भक्कम आणि दिव्य भव्य असा बालेकिल्ला. हेच ते सुरामाची आणि राजगडाचं शेवटचं ठिकाण. इथे झालं होतं फतेह शिकस्त याचं शूटिंग. थंड असं वातावरण मन प्रसन्न करतं. जय शिवराय. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.